सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराल MV। विषय इतिहास, लेक्चर नंबर 20, टॉपिक नेम भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। चला थोडी उजळणी करूया। मागील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणांसंबंधी अभ्यास केला। परकीय आक्रमणाचा आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्रांचे प्राथमिक हितसंबंध असतात, हेही आपल्याला समजले। त्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते। भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत। राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय? प्रश्नचिन्ह। आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे। ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे ती सार्वभौम राष्ट्रांची मिळून बनलेली आहे। ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात। की जगातील काही राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात देखील काही वेळेस संघर्ष निर्माण होतात। राष्ट्रामध्ये सीमारेषासंबंधी वाद असतात, की जसे की भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमावाद आहेत। तर राष्ट्रामध्ये सीमारेषासंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणी वाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात आणि काही वेळेस पाणी वाटपावरूनही काही संघर्ष निर्माण होतात। एकच नदी म्हणजे भारतात आणि पाकिस्तानमधून वाहत असते, तर त्यांच्यात देखील पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण होतात। आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे आणि जे काही आंतरराष्ट्रीय करार ठरलेले असतात त्याचे काही राष्ट्र पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, जसे की सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे। परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारील देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात। राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते। जरी राष्ट्रामध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी काही तडजोडी आणि चर्चा करून त्याचं निराकरण केलं जातं। परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते। एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे आणि एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे आणि एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो। आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते। कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्यांचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज व अद्ययावत ठेवावी लागते। याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात। पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग। पुढचा नवीन मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग। त्यामध्ये राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे आणि राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध जो आहे तो भौगोलिकतेशी जोडलेला आहे, कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। जसं की पाकिस्तान आणि चीनकडून भारताला धोका आहे। आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व ते कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते। धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते
आणि इतर राष्ट्राकडून जर आपल्याला काही धोका निर्माण होत असेल तर आपल्याला आपली लष्करी ताकद जी आहे ती वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे आणि जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करून जे काही धोके आहेत त्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्र निर्मिती आणि नवीन नवीन अद्ययावत शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण आणि जे संरक्षण दल आहेत त्यांचं देखील आधुनिकीकरण व ती अद्ययावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात. युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. पुढं आहे नवीन मुद्दा की परिच्छेद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे विद्यार्थ्यांसाठी आहे की विद्यार्थ्यांनी तो परिच्छेद वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तरी देखील आपण तो परिच्छेद काय आहे तो पाहूया. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्राने केला पाहिजे. जे काही आंतरराष्ट्रीय संघर्ष आहेत ते शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्राने केला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रामधील संवाद म्हणजे त्या राष्ट्रामध्ये काही बोलणी संवाद झाला पाहिजे आणि देवाणघेवाण वाढली पाहिजे आणि वस्तूंची देवाणघेवाण देखील वाढली पाहिजे. राष्ट्रामध्ये जितके जास्त परस्परावलंबन म्हणजे एकमेकावर आधारित राहायचे, राष्ट्रामध्ये जितके जास्त परस्परावलंबन तितकी अधिक शांतता व सुरक्षितता वाढेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास चर्चा व वाटाघाटीसाठी वेगवेगळी माध्यमे आणि व्यासपीठे उपलब्ध होतील. आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळे राष्ट्रे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतील आणि युद्ध म्हणलं की आर्थिक नुकसान आलं तर हे टाळण्यासाठी काही राष्ट्र प्रयत्न करतील. वरील परिच्छेदात कोणता संदेश मिळतो? प्रश्न विचारलेला आहे की वरील परिच्छेदातून कोणता संदेश मिळतो की वरील परिच्छेदामध्ये आपल्याला संघर्ष नको, शांतता हवी आणि विकास हवा हा संदेश मिळतो. राष्ट्रामधील संवाद कसा वाढेल की जेव्हा राष्ट्र परस्परावलंबन राहील, एकमेकावर आधारित राहतील आणि त्यांच्यात वस्तूची देवाणघेवाण जितकी वाढेल तर त्यामुळे त्यांच्यात संवाद निश्चितच वाढेल. आर्थिक नुकसान पुढचा प्रश्न आहे नंबर 3. आर्थिक नुकसान आणि युद्ध यांच्यात कोणता संबंध आहे? युद्ध म्हणलं की आर्थिक नुकसान आलं की त्यामध्ये संपत्तीचं नुकसान आलं, जीवितहानी आलं, वित्तहानी आलं तर हे या युद्धामुळं होत असतं. पुढचा मुद्दा आहे भारताची सुरक्षा यंत्रणा. भूदल, नौदल आणि वायुदल. भूदल म्हणजे जमिनीवर लढणारं, नौदल म्हणजे सागरावरून लढणारं आणि वायुदल म्हणजे आकाशातून लढणारं दल. तर भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या तीन दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि भारताच्या ज्या काही भौगोलिक सीमा आहेत त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते. तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते आणि जे नौदल आहे ते भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करत असतं. भारताच्या हवाई सीमा व अवकाशांचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या तीनही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. भूदल, नौदल आणि वायुदल या तीनही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते आणि भारतातील जे भूदल आहे ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते. भूदलाच्या प्रमुखाला आणि जो भूदल आहे त्याच्या प्रमुखास
भूदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात आणि जे काही भूदल आहे त्याच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात. नौदलाच्या प्रमुखास ॲडमिरल म्हणतात. वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात. या तीनही प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात आणि या तीनही प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. चित्रामध्ये तुम्हाला भूदल दिसत आहे. चित्रामध्ये तुम्हाला भूदल दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये नौदलाचं चित्र दिसत आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये वायुदल दिसत आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 21. टॉपिक नेम भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाचा उर्वरित भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत.